ईश्वरा सर्वानां चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं बळ कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे बोलना मुखात खंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन। आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे आपल्याला शुद्ध परमार्थ सिद्ध कसा करता येईल ह्या अंगाने आपण चिंतन करीत आहोत। ह्या शुद्ध परमार्थ सिद्ध करण्यासाठी मन अतिशय स्थिर असावं लागतं, खंबीर असावं लागतं आणि शुद्ध असायला हवं। आणि यासाठी अनेक मार्ग आपण चिंतनाला घेतले होते। हे करत असताना आपण नामस्मरणाच्या अंगाने चिंतन केलं। सद्गुरु भक्ती कशी करायची, त्या सद्गुरु भक्तीचं महात्म्य काय ह्याचं चिंतन केलं। आणि त्यानंतर आपण जे आता हे चिंतन करत आलो आहोत ते म्हणजे आपण स्वयंस्मरण। स्वयंस्मरण म्हणजे आपणच आपल्याला हे स्मरण द्यायचं आहे। आणि हे स्मरण एवढ्यासाठी द्यायचं आहे कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आपल्याला विसर आहे। आणि स्वरूपाचा विसर यालाच आपण परमेश्वरापासून दूर आहोत असं साध्या भाषेत म्हटलं जातं। स्वरूप म्हणजेच परमेश्वर आणि हे जे स्वरूप आहे या स्वरूपाशी जितकी आपल्याला समरसता प्राप्त करून देता येईल तितकं आपलं मन स्थिर आणि शांत व्हायला लागतं। आणि म्हणून इथे मन स्थिर होण्यासाठी स्वरूप स्मरण म्हणजे स्वयंस्मरण आपण कसं करायचं या अंगाने पहिला जो भाग आपण सांगितला की तो बोधाचा भाग होता की हे एकच अनंत दिव्य स्वरूप आहे, तेच विश्वरूपाने प्रगट आहे, तेच प्राणीमात्राच्या रूपाने प्रगट आहे, तेच माणसांच्या रूपाने प्रगट आहे, तेच डोंगर दर्या नदी नाले ग्रहतारे या अंगाने प्रगट आहे। एकच स्वरूप पण इतक्या विविध प्रकारे ते प्रगट आहे की आपल्याला ते कळत नाही की ते एकाच स्वरूपातून निर्माण झालेले आहे। आणि हे जे एकाच स्वरूपातून जे निर्माण झालेलं आहे आणि आपणही त्या स्वरूपातून निर्माण झालेलो आहोत। आणि म्हणून आपल्याच ठिकाणी ते स्मरण स्वरूपाचं आपल्याला कसं द्यायचं याचा पहिला भाग आपण घेतला। आणि त्यावेळेला त्याचं सार सांगितलं होतं, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती, अनंत दिव्य नेणीव रूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाकत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंतांगी व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे। हे स्वच्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणून जे आपण आहोत मुळात त्या आपल्याला आपण हे स्मरण सतत द्यावं लागतं कारण ह्याच गोष्टीचा आपल्याला विसर आहे। आपण ह्या स्वरूपातून निर्माण झाल्यामुळे जे जे निर्माण झालंय तिथे ते स्वरूपच नांदतं, हा सिद्धांत आहे वेदाचा। त्या सिद्धांताप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ते स्वरूपच आहे, पण त्या स्वरूप असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही,
समजत नाही आणि त्यामुळे आपलं सगळं जीवन संकुचित करून आपण बसलेलो असतो आणि संकुचितपणामधूनच आपल्याला राग, लोभ, मोह, मद, मत्सरी विकार आपल्याकडे निर्माण होत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या अंगाने जर आपण विचार केला की आपल्याला हे सतत स्मरण दिल्याशिवाय त्याच्यातून आपली सुटका होऊ शकत नाही. कारण विसर हाच आपल्या जीवनाची सुरुवात आहे आणि तिथे आपण हा आठव आपल्याला द्यायचा असतो. म्हणून ते स्वयंस्मरण आपल्याला द्यायचं असतं. आता हेच स्वयंस्मरण पुन्हा आपण दुसऱ्या अंगाने आपल्याला देता येतं आणि ते स्मरण म्हणजे अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. हे जे जसं सांगितलं आहे तेच आपल्या दुसऱ्या अंगाने कसं समजून घ्यायचं आहे की देवा अनंत सद्गुरु राया चैतन्य प्रभू परमात्मा संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण पंचमहातत्व संपूर्ण चर संपूर्ण अचर सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. मग अशी प्रथम सुरुवातीला आपण म्हटलं की सर्वत्र या स्वरूपातून निर्माण झालंय. आता आपण स्वरूप भावातून ते स्मरण कसं घ्यायचंय ते सांगितलं की जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशीच आपण म्हणून जे शरणागत होऊन ह्या स्वरूपाचे आपण आहोत म्हणून तिथे ती साथ घातली की देवा अनंत सद्गुरू आहे. दिव्य अनंत स्वरूप जे सद्गुरू सुद्धा ते दिव्य अनंत स्वरूपच आहे. ह्या भावामध्ये सद्गुरू भक्ती आहे की देवा अनंत सद्गुरू राया चैतन्य स्वरूप परमात्मा म्हणजे ज्याला आपण परमात्मा किंवा परमेश्वर म्हणतो ते जे चैतन्य स्वरूप आहे तेच सद्गुरू रूपाने प्रकट आहे. आणि म्हणून सद्गुरू आणि परमात्मा वेगळे नाही एका बाजूने बघायला गेलं. आणि म्हणून त्या सद्गुरू भक्तीतून आपण हे परत साथ घालत असतो की देवा अनंता सद्गुरू राया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण ब्रह्मांड. हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे हे जे आकाश तत्व आहे किंवा आकाश आहे त्या आकाशामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, अनेक सूर्यमालिका आहेत, अनेक सूर्य आहेत, ग्रह आहेत, उपग्रह आहेत, चंद्र आहे, पृथ्वी असं अनेक आहेत. आणि त्या ब्रह्मांडात म्हणजे ते ब्रह्मांड ह्या सर्व संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण पंचमहातत्व म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व हे पंचमहातत्व. आणि संपूर्ण चर म्हणजे वनस्पती, जलचर, पशु, पक्षी, कीटक, जीवाणू आणि सर्व माणसं. अचर म्हणजे डोंगर, दर्या, नदी, नाले, समुद्र, खनिज द्रव्य हे सर्व तुझं आहे. सर्व तुझं म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणून हे स्मरण आपल्याला दोन्ही बाजून द्यायचं की स्वरूपालाच लक्षात घेऊन जरी दिसलं नाही तरी ते आहे तो परमात्मा सद्गुरूपाने प्रगट आहे आणि त्यांना नमस्कार करून त्या तुझ्यातूनच हे निर्माण झालाय हा जो बोध आहे तो बोध आपल्याला द्यायचा असतो. म्हणून देवा अनंत सद्गुरू राजा चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण पंचमहातत्व संपूर्ण चर संपूर्ण अचर सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. सर्व तुझंच रूप आहे. तोही अंगाने स्वच्छ तुझं रूप म्हणजे तूच विस्तारलेला आहेस. तिथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मज एकाचा विस्तार ते हे जग म्हणजे हे जे जग आहे हे एकाचा विस्तार आहे. म्हणजे मज एकाचा म्हणजे त्या स्वरूपाचा विस्तार आहे. आणि म्हणून हे सगळं जग आपण ज्याला म्हणतो ते स्वरूपच त्या त्या रूपाने प्रगट आहे. म्हणून एका सर्वत्र ब्रह्मांडाच्या अंगाने पाहता पाहता परत स्वतःकडे पाहायचं असतं की देवानंद सद्गुरू राया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर संपूर्ण शरीराला संपूर्ण पेशी संपूर्ण शरीराच्या पेशी आहेत संपूर्ण प्राणशक्ती म्हणजे जो श्वासोच्छ्वास घेऊन ते प्राणशक्तीचं कार्य ते आणि संपूर्ण जाणीव म्हणजे जाणणं जे चाललं आपलं ती जाणीव सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार सर्वत्र म्हणजे हा शरीर पेशी प्राणशक्ती जाणीव सर्वत्र तूच अधिष्ठानभूत आहेस आणि एकच तू समपूर्ण सर्व आहेस.
म्हणजे एका बाजूने पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचं की सगळं जे रूप दिसतं आहे ती एकाच स्वरूपाची आहे आणि त्या स्वरूपाची आपण आहोत. आपण सर्व एकाच स्वरूपाचे आहोत. तो बोध, ते स्मरण स्वतःला पुन्हा पुन्हा द्यावं लागतं. ते आपल्याला विसर आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा ते द्यायचं असतं की देवानंद सद्गुरू आहे. चैतन्य स्वरूप परमात्मा, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार, सर्वत्र तूच अधिष्ठानभूत आहे. एकच तू समपूर्ण सर्व आहे. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. आता हा जो बोध आहे ह्या बोधामध्ये स्वरूपाशी शरणागत होणं, सद्गुरूंशी शरणागत होणं यासाठी आहे. म्हणून त्याला आपण समर्पण भाव सुद्धा म्हणतो. समर्पण भाव आणि विस्ताराने म्हणतो, पण या स्वयंस्मरणामध्ये हा थोडक्यात घेतला जातो. देवानंद सद्गुरू राय, चैतन्य स्वरूप परमात्मा, दिव्य तू, अनादि तू, अनंत तू, विदेही तू. हे स्वरूप कसं आहे? दिव्य आहे, अनादि आहे, त्याला कधी सुरुवात झाली हे सांगता येत नाही, आणि अनंत आहे, त्याचा अंत होणार असं कधीही नाही म्हणून तो अनंत आहे. आणि विदेही आहे, विविध देहाने किंवा देहाविरहित दोन्ही अंगाने हे स्वरूप आहे. हा बोध इथे लक्षात घ्यायचा. म्हणून देवा आनंद सद्गुरू, चैतन्य स्वरूप परमात्मा, दिव्य तू, अनादि तू, अनंत तू, विदेही, सत्य तू, हे सतत आहे, ज्ञान तू, आनंद तू, प्रेम तू. स्वरूपाशी, स्वरूप भक्तीमध्ये हे सगळे सद्गुण आपल्याच ठिकाणी निर्माण झाले पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण हे स्वरूप म्हणजे आपण, आपल्यातूनच हे स्वरूप प्रगट आहे. परत लक्षात ठेवा, हे स्वरूपाचं सगळं कार्य जे चाललेलं आहे हे प्रत्येक देहातून चाललेलं आहे. आणि त्यामुळे देहाच्या ठिकाणीच हे स्मरण देता आलं पाहिजे की तू दिव्य आहेस, अनादि आहेस, अनंत आहेस. म्हणून जे आपल्याला मी अमुक तमुक ह्या भावामध्ये आपण जीवन जगत असतो आणि आपल्याला सतत मृत्यूची भीती असते किंवा उद्याची काळजी असते, चिंता असते, ते मीपणामुळे असतं की देहभावामुळे असतं. आणि तो देहभाव बाजूला करण्यासाठी स्वरूप भाव आपल्या ठिकाणी धारण करता आला. ते स्वरूपच आहे, हे सगळं स्वरूपाचं कार्य आहे. हे सगळं परमेश्वर, सोप्या भाषेत परमेश्वराचं कार्य किंवा ईश्वरी कार्य. म्हणून आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे हा बोध लक्षात घ्या. आपलं स्वतःचं जीवन, सर्व विश्वाचं जीवन, वैश्विक जीवन हे सुद्धा स्वरूपाचं आहे, स्वरूपाचं कार्य चाललेलं आहे. आणि ह्या भावात जेव्हा आपण सर्वत्र पाहायला लागतो ते आपल्या मनाला एक आगळं वेगळं समाधान मिळायला लागतं. मनातल्या सगळ्या चिंता बाजूला होतात आणि तिथे तो चैतन्य भाव प्रगट होत असतो. म्हणून देवानंद सद्गुरू राय, चैतन्य स्वरूप परमात्मा, शरीर रूपाने तूच साकार आहेस आणि जाणीव रूपाने तूच व्यक्त आहेस. संपूर्ण शरीर तुझंच आहे. संपूर्ण हात, पाय, वाचा आदी ज्ञानेंद्रिय, आदी कर्मेंद्रिय आणि संपूर्ण नाक, कान, डोळे, जिव्हा, त्वचा ही ज्ञानेंद्रिय सर्व तुझीच आहे. आणि सर्व तुझं आहे. आपण आपल्याला काय, आपल्याला बघताना काय म्हणत असतो? माझं आहे. ते मी आणि माझं मध्ये आपण अडकलेलो असतो. त्याने आपल्याला सुटका करण्यासाठी हे स्वयंस्मरण आहे. लक्षात ठेवा, आपल्याला बघण्याची पद्धत, चिंतन करण्याची पद्धत, जीवन जगण्याची पद्धत बदलायची आहे. जिथे मी आणि माझं करत आपण जे जीवन जगतो आहोत आणि त्याच्यातून एकमेकाबद्दल द्वेष मत्सर करत बसलेलो आहोत, तिथे आपल्याला सुटका करायची असेल तर हे मी आणि माझं आपल्याला दूर करावं. आणि म्हणून स्वयंस्मरणामध्ये हे समर्पण आपण सांगतो. समर्पण कोणाचं? अहंकाराचं समर्पण, मी आणि माझेपणाचं समर्पण, आणि सर्व तुझं आहे. म्हणून शरीर सुद्धा तुझं आहे आणि या शरीराच्या द्वारे जाणणं सुद्धा तुझं आहे. आणि हे जाणताना सर्व तुझ्या स्मरणात हे जीवन चाललेलं आहे हा बोध इथे आपल्याला लक्षात येतो. म्हणजे परमेश्वराचं स्मरण पाहिजे. आपण म्हणतो नामस्मरणामध्ये परमेश्वराचं स्मरण अभिप्रेत असतं. तसंच ते स्मरण आपल्याला इथे स्पष्ट करून सांगितलं जातं. स्वयंस्मरण म्हणून नामाचा विस्तार म्हणजे स्वयंस्मरण हे लक्षात घेता येईल. आणि म्हणून इथे हे सर्व तुझंच आहे, हे माझं म्हणून आपल्याकडे पाहायचं नाही. म्हणून स्वतः शरीराकडे पण पाहताना सुद्धा हे सर्व दिव्य स्वरूपाचं आहे जीवन.
हे सगळं शरीर दिव्य स्वरूपाचं आहे. ह्या भावामध्ये पाहायला आलं की मनावरचा सगळा ताण निघून जातो, टेन्शन निघून जातं. त्या क्षणात भावात गेलात की कसलंच टेन्शन राहत नाही कसं होईल म्हणून. तिथे जे होईल ते स्वरूपाच्या भावामधून जीवन जगायचं आहे. ह्या भावामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि म्हणून पुढे त्याच्याही पुढे आपण म्हणत असतो की देवानंता सद्गुरू चैतन्य स्वरूप परम तूच जाणीव रूपे. म्हणजे जाणणं जे चाललंय ज्याला आपण मन म्हणतो ते शास्त्रशुद्ध भाषेत त्याला आपण जाणीव म्हणतो. तू जाणीव रूपे शरीराद्वारे डोळ्यातून पाहतोयस, कानातून ऐकतोयस, नाकातून गंध जाणतोयस, जिव्हेतून चाखतोयस आणि त्वचेतून स्पर्श करतोयस. म्हणजे सकाळी उठल्यावर रात्रभर आपण हेच करतोय. या 5 ज्ञानेंद्रियातून सतत पाहतोय, ऐकतोय, स्वाद घेतोय, गंध जाणतोय, स्पर्श जाणतोय आणि त्याचबरोबर सर्व कार्यही करतोय. हाताने काम करतोय म्हणा, ते जे करतोय ते सर्व सतत करत असतो. पण ते माझं माझं म्हणून करत असतो आपण. हे सर्व तुझं आहे हा भावा जेव्हा करायला लागतो त्यावेळेला ह्याला या समर्पण भावामध्ये आपण चिंतामुक्त होतो. उगीच कसली भीती काळजी काही उरत नाही. आणि म्हणून मनापासून हे जगलं पाहिजे. मनापासून जगलं की मनामध्ये एक व्यापकता येते, लक्षात ठेवा. म्हणून हा बोध पुन्हा पुन्हा आपल्याला देता आला पाहिजे. एका दिवसात नुसतं बोललं की ते होत नाही. स्वयंस्मरण म्हणजे पुन्हा पुन्हा करायचं, स्मरण द्यायचं आपल्याला. जितक्या वेळा आपल्या दिवसभरात देता येईल तितक्या वेळा आपल्याला स्मरण देत राहता आलं पाहिजे. आणि त्यामुळे मी आणि माझेपणातून आपल्याला आपली सुटका करून घेता येते. म्हणून तूच जाणीव रूपे डोळ्यातून पाहतो. म्हणजे पाहणारं कोण आहे? मी अमुक तमुक कोण नाहीये. पाहणारी ती ईश्वरी शक्तीच आहे. कानातून ऐकतं ती ईश्वरी शक्तीच ऐकते. नाकातून गंध जाणतं ती ईश्वरी शक्तीच गंध जाणते. जिव्हेतून स्वाद चाकतं ती ईश्वरी शक्तीच स्वाद चाकते. म्हणजे हे सगळं जाणणं ईश्वराचं आहे आणि कार्य कोणाचं आहे ते ईश्वरच करताय. म्हणून ईश्वर करतात. मी म्हणता तुम्ही कष्ट योशी ईश्वर करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. किंवा राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. हे रामदास स्वामी जे सांगतात तो बोध आपल्याला इथे आपण घेतलेला आहे. लक्षात ठेवा, स्वयंस्मरणामध्ये हा बोध आहे. आपलं जीवन हे परमेश्वराचं म्हटल्यानंतर सगळं हे जे कार्य आहे हे परमेश्वरातून चाललेलं आहे, स्वरूपातून चाललेलं आहे. आणि म्हणून हे स्वरूपाचं जीवन आहे. ह्या भावामध्ये आपलं जीवनाकडे पाहता आलं. म्हणून कोणाकडे पाहताना प्रत्येकाचं जीवन हे त्या स्वरूपाचं जीवन आहे. ह्या भावात जर प्रत्येकाकडे आपण पाहायला लागलो तर कोणाही बद्दल आपल्याला राग, लोभ, मोह, मद, मत्सर प्राप्त होत नाही. तर सर्वांबद्दल आपलेपणा एक प्राप्त होतो आणि त्या आपलेपणातून आपण सर्वांशी संबंधित व्हायला पाहिजे. ह्या आपलेपणामुळे जीवनामध्ये आनंद आहे, समाधान आहे, शांती आहे. हे लक्षात येईल आपल्याला. आज आपल्याकडे इतका आपलेपणा नाही. फक्त आपल्या कुटुंबापर्यंत आपलेपणा असतो. तो पण कुठपर्यंत? आपल्या मनासारखं ऐकतात तोपर्यंत. आपल्या मनासारखं आपली मुलं ऐकलं नाही तर आपलेपणा नसतं. त्याला शिंग फुटली म्हणतो आपण ना, ऐकत नाही म्हटल्यानंतर. आणि म्हणून इथे आपलेपणा असेल तर हे असे भाव आपल्याकडे येणार नाही की त्याचं भलं होऊ दे, एवढा हा पहिला विचार आहे. जरी ऐकलं नाही तरी सांगायचं काम केलं पण ऐकलंच पाहिजे. आग्रह कोणाला धरता येत नाही, हे लक्षात ठेवा. कोणावर आग्रह आपण करायचा नाहीये. आणि म्हणून हे सर्व तुझं आहे आणि तुझं आहे म्हटल्यामुळे आग्रह करायचा प्रश्नच येत नाही. परमेश्वराचं जीवन आहे. या अंगाने अगदी आनंदाने की प्रेमाने आपल्याला जीवन जगता येतं. म्हणून एक एक बोध लक्षात घ्या. हा जो समर्पण भाव ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपला मीपणा दूर झाला पाहिजे. एकदा करून होईल का? नाही होणार. कारण आपलं जे अंतर्मन आहे ह्या अंतर्मनामध्ये हा भाव प्रगल्भ होईपर्यंत, दृढ होईपर्यंत अंतर्मन जीवभावातूनच जीवन जगणार. हे पहिलं लक्षात द्यायचं. आपल्या अंतर्मनाला जुन्या वाटेने चालायची सवय आहे, नवीन वाटेला नको आहे. आणि म्हणून त्याला म्हणाल तुम्ही की हे सर्व परमेश्वराचं म्हटलं की सगळं होईल, तर नाही होणार. कारण ते अंतर्मन ऐकत नाही. बहिर्मनाने तुम्ही किती केलं तरी अंतर्मन ऐकत नाही. म्हणून अंतर्मनाला ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा करावं लागतं. कितीतरी वेळा करता करता हळूहळू अंतर्मन वळणार, पण एका दिवसात ते वळत नाही. म्हणून अत्यंत प्रेमाने, भक्तीने, श्रद्धेने हे स्मरण आपणच आपल्याला द्यायचं. आपणच आपल्याला द्यायचं म्हणजे कोणी कोणाला द्यायचं आहे? हे जे तत्व आपल्यातून जीवन जगतं आहे, हे जे स्वरूप जे आपण म्हणतो आपल्यातच आहे,
त्या स्वरूपाच्याच ठिकाणी जो भ्रम झालाय तो भ्रम आपल्याला दूर करायचा आहे. म्हणजे त्या अंतर्मनात जो भ्रम आहे तो दूर करायचा आहे. आणि म्हणून हे पुन्हा 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 स्मरण द्यावं लागतं. आणि हा स्मरणाचा हा अभ्यास आपल्याला करता आला. इथे आपल्याला परिवर्तन आहे. नुसतं गप्पा टप्पा केल्या किंवा प्रवचन ऐकली किंवा सत्संग केला म्हटलं तरी सुद्धा अंतर्मन वळत नाही, हे लक्षात ठेवा. सत्संग प्रवचन ही अंतर्मनाला वळण्यासाठी पोषक आहे, पूरक आहे. पण ही साधना जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत अंतर्मन वळणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून साधना महत्वाची. श्रवण पाहिजे, चिंतन पाहिजे, स्मरण पाहिजे, पण त्याचबरोबर साधना हवी. आणि ही साधना आपल्याला पुन्हा पुन्हा करता आली पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्याच ठिकाणी असलेला संकुचितपणा, मी आणि माझ्या पुरती जे आपण जीवन जगतो आहोत, प्रत्येक व्यक्ती जगातली असंच जगते. पण त्याला आपण म्हणजे आपल्याला दिलेलं नाव म्हणजे आपण, आपली जात म्हणजे आपण, आपला धर्म म्हणजे आपण, की आपले आई वडील यांचा मुलगा म्हणून आपण, ही जी ओळख आहे ही ओळख परमार्थाच्या अंगाने भ्रम आहे, भ्रमिष्टपणाचं लक्षण. आणि मग तसं बघायला तर आपण सगळे भ्रमिष्ठ आहोत. भ्रमिष्ठ आहोत म्हणजे इथे आपल्याला कळत नाही आपण मी आणि माझं म्हणूनच जीवन जगतो. म्हणून किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात. ह्यासाठी म्हणतात की जोपर्यंत हा जीवभाव जाणार नाही त्याच्या अगोदर राम बोलले की दुसरा जन्म सुद्धा जीवभावातूनच चालू राहणार, तिथेच गुंतणार. म्हणून आपल्याला ह्या अज्ञानातून मुक्त व्हायचं. मोक्ष ज्याला म्हणतात तो हा मोक्ष आहे. मोक्ष काय? आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रगट झालंय. प्रगट ते आहेच, पण आपल्या आचरणातून प्रगट झालं पाहिजे, आपल्या बोलण्यातून प्रगट झालं पाहिजे, आपल्या विचारातून प्रगट झालं पाहिजे. ज्यावेळेस ते व्हायला लागत असेल तर ह्या अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हावं लागतं. म्हणून मन शुद्ध पाहिजे म्हणजे काय? मीपणा गेला पाहिजे. मन खंबीर पाहिजे म्हणजे जी परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. मन मजबूत पाहिजे म्हणजे त्या परिस्थितीला वळवण्याची हिंमत पाहिजे. हे सगळं होण्यासाठी स्वयंस्मरण हा सोपा उपाय आहे. कारण आता हे लक्षात ठेवायची गरज आहे का नाही? आधी लक्षात ठेवायची काहीच गरज नसते. आधी नुसतं ऐकायचं असतं आणि ते ऐकण्याबरोबर बोलता 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 ते आपोआप स्मरणात येणार आहे. तर बऱ्याच वेळा ते करायचं आहे. दिवसातून 2 वेळा 3 वेळा जर करता आलं तर अधिक उत्तम. पण सगळंच एकदम करता येत नाही, कारण 1-1 तास लागतो जर सगळे प्रकार करायला. तर त्यातले थोडेच देहब्रह्म म्हणून जो आहे की तो पुढे आपण घेणार आहोत, किंवा आता हा जो आपण समर्पण भाव म्हणतो तेवढा घेताय तो 15-1 मिनिटाचा आहे. आता देहब्रह्म 20-1 मिनिटाचा आहे. तर ही 20-20 मिनिटाची जरी छोटी छोटी प्रकरणं आपण करायला लागलो आणि त्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये क्रांती घडेल. लक्षात ठेवा, क्रांती घडवण्याचं सामर्थ्य या स्वयंस्मरणामध्ये आहे. पण त्यासाठी अगदी निश्चयपूर्वक आणि त्या स्मरणात अखंड राहण्याचा अभ्यास, या अभ्यासातून हे सगळं सिद्ध होतं. म्हणून सर्व तूच म्हणजे देवानंत सद्गुरू राया चैतन्य स्वरूप परमात्मा तूच जाणीव रूपाने डोळ्यातून पाहतोय, कानातून ऐकतोय, स्वतःकडे पहा. हे पाहतोय कोण आहे? हे चैतन्य स्वरूप पाहतं. मी पाहतो म्हटलं की गोंधळ होतो. मी पाहतो की मी माझ्या भावनेतून पाहतो. मला एखादा माणूस आवडतो आणि मला एखादा माणूस आवडत नाही. का? तर माझी भावना तशी आहे. एखाद्या धर्माचा माणूस मला आवडतो, दुसऱ्या धर्माचा माणूस आवडत नाही. ही आपली भावना आहे आणि त्या भेदभावातून आपण पाहतो असतो. म्हणून देवा अनंत सद्गुरू आहे म्हटल्यानंतर हे चैतन्य स्वरूप हे अनंत स्वरूप आहे आणि त्याच्या समोर कसलाही भेदभाव नाही. सर्वांसाठी ते एकत्वाने प्रगट आहे आणि तिथे जात धर्म पंथ काही उरत नाही, स्त्री पुरुष उरत नाही. तर तिथे फक्त ते स्वरूपच आहे. ह्या भावात आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या भावात पाहण्यासाठी आपल्याला हे स्मरण पुन्हा पुन्हा द्यायचं आहे की तूच डोळ्यातून पाहतोयस, तूच कानातून ऐकतोयस, तू नाकातून, तूच म्हणजे त्या स्वरूपाला लक्षात घेऊन बोलायचं आहे की हे सगळं तुझ्यामुळे आहे, तूच करतायस. आणि तूच करता म्हणता म्हणता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे परमार्था म्हणजे दृष्टाभाव जो सांगितला तो आपण सांगत असतो की दृष्टातू दृश्यतू दर्शनात ज्ञान. ज्ञान कशाला म्हणायचं आहे? ज्ञान म्हणतो आपण ती पाहणारं जे तत्व मी पाहतो, जे आपल्याला वाटतं ते स्वरूप पाहतं आणि जे रूप दिसतं तेही स्वरूपच आहे
या दोन्ही भावात जेव्हा आपण एक सगळीकडे पाहतो ती त्याला म्हणतात ज्ञान. म्हणून दृष्टा म्हणजे पाहणारा तू, दृश्य म्हणजे जे पाहतो ती वस्तू तूच. दृष्टा तू, दृश्य तू, दर्शन म्हणजे दर्शन जे घेतो, ही जी दृष्टी आपल्याला प्राप्त होते त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात. म्हणून दृष्टा तू, दृश्य तू, दर्शनात ज्ञान तू, ज्ञाता तू, ज्ञेय तू, ज्ञानात ध्यान. ध्यान कशाला म्हणायचं? सतत जे जाणतो ती जाणणारी ईश्वरी शक्ती आहे किंवा स्वरूप आहे. आणि जे जे दिसतं, जे जे जाणतो ते सर्व ईश्वरी शक्तीच आहे की दिव्य स्वरूपच आहे. हा सतत स्मरण जर असेल तर त्याला म्हणतात ध्यान. म्हणून ज्ञाता तू, ज्ञेय तू, ज्ञानात ध्यान तू, ध्याता तू, ध्येय तू, ध्यानात क्रिया तू. सतत चिंतन कसं पाहणारं तत्व आहे, जे दिसतं ते सर्वत्र चैतन्यच आहे. आणि हे ध्यान ज्यावेळेला लागतं त्या ध्यानात क्रियातून तिथे जे चिंतन होतं, जे कार्य होतं, जे विचार होतात, जे उच्चार होतात ते सर्व स्वरूपमय होतात. परमेश्वराच्या स्मरणातूनच सगळं कार्य सुरू होतं. म्हणून करता तू म्हणजे ती ईश्वरी शक्ती करताय. कार्य तू, जे जे कार्य करतो ईश्वरी शक्तीच आहे. आणि क्रियेत भोग तू, अशातून जो भोग मिळतो तो सुद्धा देवत्वाचा भोग मिळत असतो, तोच प्रसाद असतो. आणि म्हणून भोगता तू, भोग्य तू, भोगात आनंद तू, स्वानंद तू, देवानंद तू. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे आनंद स्वरूप, त्या स्वरूपाचा बोध आपल्याला ह्या सर्व ह्याच्यातून घेता येतो. म्हणून सुरुवात कुठून होते? हे स्मरण जितकं आपण करायला लागतो तसं आपलं पाहणं सुधारतं, जाणणं सुधारतं, चिंतन करणं सुधारतं. आणि चिंतन करता करता आपलं कर्म सुधारतं. आपले विचार आचार्य जे कर्म आहे ते आपलं सुधारतं. आणि त्याच्यातूनच आपल्या वाट्याला चांगले भोग म्हणजे चांगले परिणाम आपल्या वाट्याला येतात. आपल्यासमोर चांगली परिस्थिती निर्माण व्हायला लागते किंवा अनिष्ट परिस्थिती झाली तरी त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्याकडे प्राप्त होतं. आणि त्याच्यातूनच आपल्याला सतत आनंदात राहता येतं. म्हणून ही आनंद स्थिती आपल्याला अनुभवता येते. हे मनापासून श्रद्धेने जितकं आपण करायला लागतो त्यावेळेला हळूहळू आपण इतके निवांत होऊन जातो की त्या निवांत अवस्थेमध्ये एक वेळ आपण आहोत की नाही अशी अवस्था निर्माण होते. म्हणून जे जे आपण जाणीवपूर्वक करतो ते करता करता इतके निवांत अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला ते अंतर्मनात पोचतं. अंतर्मनात पोचण्यासाठी मन निवांत व्हावं लागतं, शांत व्हावं लागतं. आणि जेव्हा ते अंतर्मनात पोचतं त्यावेळेला अंतर्मनामध्ये ही शक्ती जागृत होते. म्हणून ईश्वरी शक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य स्वयंस्मरणामध्ये लक्षात ठेवा. ईश्वरी शक्ती आहेच पण ती जागृत नाही आहे. तिच्या जीवभावातून कार्यरत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. आता सर्वांच्या ठिकाणी होण्यासाठी काय करायचं? सर्वांनी स्वयंस्मरण केलं पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर जेव्हा आपण स्मरण करतो तर त्या व्यक्तीचा उद्धार होतो. म्हणून सर्वांनी मिळून ज्यावेळेला आपण हे करत असतो त्या सर्वांच्या प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये हा बोध तिथे प्रगट व्हायला लागतो आणि त्याचा फायदा होतो. म्हणून हा जो बोध प्रकट होण्यासाठी हे स्वयंस्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. आपण इथे येतो त्यावेळेस सुरुवात पण आपण या स्वयंस्मरणातून करत असतो. आणि त्या स्वयंस्मरणामध्ये जितके आपण रममाण होत जातो तितकं आपलं अंतर्मन शुद्ध होत जातं. अंतर्मनात तितकं चांगलं फिलिंग होत जातं. आणि अंतर्मनामधला मीपणा कमी 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 व्हायला सगळ्यात महत्त्वाचं. पण ही श्रद्धेने करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. अत्यंत निग्रहपूर्वक करता आलं पाहिजे. इथे कितीही आजूबाजूला आवाज आला काही आला तरी सगळं लक्ष या स्वयंस्मरणाकडे असावं लागतं. आणि ते करता करता मग आपला मीपणा तिथे विरतो आणि तिथे देव प्रकट होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला असं जे सांगतात तुकाराम महाराज. तो अहंकार ज्या क्षणी बाजूला होतो त्या क्षणी तिथे देवत्व प्रकट होत असतं. इथे हा अभ्यास जितका आपल्याकडनं व्हायला लागतो तितका आपल्या मनाचं शुद्धीकरण होत जातं. म्हणून पहिला जे बोध सांगितला आणि तोच बोध समर्पणातून आपण आपला मीपणा तिथे परमेश्वराच्या चरणी किंवा सद्गुरू चरणी वाहून टाकतो. आणि त्या भावामध्ये जितकं निवांत होऊन जितका वेळ बसता येईल तेवढा वेळ बसता आलं पाहिजे. आणि ही जी साधना आहे त्या साधनेतून आपलं अधिक परिवर्तन व्हायला लागतं. म्हणजे लक्षात घ्या मनापासून ज्यावेळेला आपण ही साधना करतो. हा दुसरा पाठ आपण सांगितलं स्वयंस्मरणाचा. पहिला पाठ बोध म्हणून दिलेला आहे. हा दुसरा पाठ म्हणजे समर्पण भावाचा. जितकं समर्पण होत राहील की देवानंद तूच सर्व आहेस
आता तुम्हाला आता येतात आता कसं म्हणायचं, तर देवानंतर तूच सर्व आहे, सर्वांचं भलं होतं. सगळीकडे पाहताना सर्वत्र हे दिव्य स्वरूपच आहे, हे मनात म्हणायचं आहे. परमार्थ हा मनात आणि प्रपंच हा जनात, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांना काही कळत नाही त्यांच्यासमोर जर बोलायला लागले तर ते तुम्हाला हसतील, वेडा म्हणतील, काही म्हणू शकतात, पण त्यांना कळत नसतं. म्हणून त्यांना बोलण्याची संधी द्यायची नसते. तर आपल्याला हा सगळा परमार्थ मनात करायचा असतो. कोणाकडे बघितलं तरी भलं उद्या हा जो विचार यायला पाहिजे. कारण सर्वत्र स्वरूप असल्यामुळे, एकाच स्वरूपाचे आपण असल्यामुळे प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे, आंतरिक इच्छा आपल्याला निर्माण व्हायला हवी. आपली ही स्वयंस्मरणाचा अभ्यास जर बरोबर होतोय की न होतोय कळणार कसं? आपण आपल्याकडून कसे वागतो आहोत ह्याचं निरीक्षण परीक्षण केलं की कळतं. दुसरंही सांगायची आवश्यकता नाही. दिवसभरात आपण कसे वागतो आहोत, पूर्वी कसे वागतोय, ते स्वयंस्मरणाचा अभ्यास केल्यानंतर काय बदल आहे का याचा विचार आपणच आपल्याकडे करतात. इथे बदलाला महत्व आहे. नुसतं स्वयंस्मरण केलं आणि चांगलं झालं नाही, सतत आपल्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. सर्वांप्रती आपल्याला आपलेपणा, प्रेम, सर्वांच्या भल्याचं चिंतन आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्यासाठी कोणाही बद्दल भेदभाव येता कामा नये. हा भेदभाव पटकन जाणार नाही, पण तिथे मनातून तरी सर्वांबद्दल आपलेपणा किंवा सर्वांचं भलं व्हावं हा विचार जितका जितका आपल्याकडे यायला लागतो तितकं आपलं अंतर्मन शुद्ध होत जातं. म्हणून सद्भावनेतून अंतर्मनाचं शुद्धीकरण, मीपणा बाजूला करून अंतर्मनाचं शुद्धीकरण, या सगळ्या प्रोसेस आपल्या या स्वयंस्मरणामध्ये आपोआप होतात. ते परत केल्या की झाल्या पाहायचं नाही, पण तरी पण निरीक्षण परीक्षणातून आपल्याकडे आपलं लक्ष ठेवता आलं पाहिजे. ही आणखीन एक साधन. दिवसभरात आपण जे कसे वागतो आहोत, कसे बोलतो आहोत, कसा एकमेकांचा विचार करतो आहोत, हे जर आपण आपल्याकडे पाहायला लागलो तर आपली लवकर सुधारणा होईल. आपण हे स्वयंस्मरणाचा अभ्यास करतो तर परत तसेच जुन्यासारखे वागत असू तर आपल्याकडे सुधारणा होणार नाही. म्हणजे 2 पायऱ्या चढायच्या आणि परत 1 पायरी खाली उतरायची, तर वरती चढणारच नाही. स्वयंस्मरणाचा अभ्यास करत 2 पायऱ्या चढला आणि वेडेवाकडे वागलं की परत 1 पायरी खाली आलं, काही होणार नाही. ते सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणून आपली सुधारणा आपणच पाहिजे असते. आपल्याकडे पाहायचं, दिवसभरात संध्याकाळी विचार करा कोणाशी कसा बोललोय, कोणाला कसा वेडावाकडा विचार केलाय, कोणाला कसे हसलेलो आहोत, कोणाची कशी निंदा केलेली आहे, हे जर लक्षात आलं तर आपल्याला सुधारायचं हे लक्षात येईल. हे जर करत नसाल तर तुम्ही संत आहात म्हणून समजा. तुम्ही म्हणा आम्ही सगळे चांगलेच बोलतो, चांगलेच वागतो, तर तुम्ही संत झाले, तुम्हाला मग अभ्यास करायची आवश्यकता नाही. कळलं? पण एक लक्षात ठेवायचं, संतत्व जन्माला येण्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि अभ्यासाशिवाय संतत्व प्रकट होत नाही. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला प्रत्येकाला मनापासून करायचा आहे. कारण इथे शुद्धीकरण आहे आणि परिवर्तन आहे आणि त्याहून अधिक मनाचं उन्नयन आहे, मनाचा विकास. आपण जाणीव शुद्धीकरणाचा अभ्यास आहे आपला आणि तो अभ्यास आपणच करायचा आहे आणि आपल्यालाच शुद्ध करून घ्यायचं आहे. आणि असं सर्वांना शुद्ध व्हावं अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. दोन मिनिटं. ताजवाडे भाऊने आपल्याला तोडमोड करायला स्वीट आणले, प्रत्येकाने घेऊन जायचं.